बाबा तुमचं नाव काय? सुरेश बाबूराव इंगळे. सुरेश बाबूराव इंगळे, कुर्डवाडी. तुम्हाला काय होत होतं मला ते पायानं हात काम देत नाही. आणि बोलायला येत होतं का? नाही. मग त्यासाठी आपण तुम्हाला काय दिलं होतं माहिती आहे का? विटामिन्स कॅप्सूल आणि आर्थोचं पुड्या दिल्या होत्या, बरोबर? त्याच्यात तुम्ही काय झालं, आठवड्यात बोलायला यायला लागलं. मग नंतर तुम्ही काय केलं? 7 वंडर घेतली आणि विटामिन कॅप्सूल आणि आर्थोच्या पुड्या घेतल्यात, कारण की विश्वास पटलाय तुमचा, बरं होतंय. बरोबर आहे का? मावशी तुम्ही बोला. ह्यांना काय काय होत होतं? त्यांना चालायला येत नव्हतं, बोलायला येत नव्हतं, हातपाय हालत नव्हते, जागेवरून उठत नव्हते, एकट्याला उठायला येत नव्हतं. या आठवड्याचे औषध घेतल्यापासून चांगला फरक पडला. एकटे उठते, संडासला जायचा प्रयत्न करते, संडासात बसायला येत नव्हतं, आता एकटं बसायला लागले, हातपाय हालायला लागले, तोंडातले शब्द स्पष्ट यायला लागले. आधी तोत्र बोलत होते, पहिलं कळत नव्हतं काय बोलत होते ते, आता स्पष्ट शब्द यायला लागले तोंडातून. म्हणजे क्लिअर बोलतात आता चांगलं क्लिअर बोलायला लागले हे औषध घेतल्यापासून. हे औषध घेतल्यापासून. ठीक आहे. याच्या आधी बोलायला कोणाला कळत नव्हतं. ओके. त्यांना लय वेळेला बोलायला माणूस लय वेळ मला दोन एक शब्द तीन वेळा बोलायला. हा 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 तेव्हा ते कळायचं. हा 4 वेळा 5 वेळा सांगायचं एक शब्द, तेव्हा ते हातपाय हालत होते का तुमचे? आता जाणवते का नाही? हातपाय क्लिअर व्हायला लागले, जरा जाणवतंय ना? आता पाय हाताला लागले. हा जाऊन हा. चालतं. बाथरूमला जात होता का आधी एकटं? धरून जायला लागत होतं. आता तुम्ही स्वतः प्रयत्न करता जायला, बरोबर आहे? आणि 8-15 दिवसानं तुम्ही क्लिअर जाणार स्वतः वैयक्तिक. दुसरं सांगण्यात काय आपल्याला यावं इच्छा येणार, होणार.